आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। भाजपात गेल्यावर निवडून येऊ अशी आजकाल मानसिकता, तर काँग्रेसचं आता काही खरं राहिलेलं नाही। आगामी निवडणुकांसंदर्भात बच्चू कडूंचं विधान। मानसिकता आमची अशी झाली का भारतीय जनता पार्टीत गेलं का लवकर निवडून येते भाऊ, काँग्रेसचं काही आता काही खरं राहिलं नाही। मग आम्ही तर सांगतो प्रहार आहे ना अजून जिवंत, इसमें जम जाता सबका। अगदी ते मानसिकतेवर आहे। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 12 तारखेला नंदुरबारमध्ये दाखल होणार। 17 मार्चला दादरमधील चैत्यभूमीवर न्याय यात्रेचा समारोप होणार। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरातांची पालघरमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। 14 मार्चला राहुल गांधींचा मोखाडा तालुक्यामध्ये मुक्काम, आदिवासींशीही संवाद साधणार। तर दुसऱ्या दिवशी जव्हार, विक्रमगड, वाडामध्ये यात्रा असणार। सुप्रिया सुळेंसोबत मवियाच्या मेळाव्याला संग्राम थोपटेंची उपस्थिती। पुढील काळामध्ये मवियासोबतच काम करणार असल्याचं थोपटेंचं स्पष्टीकरण। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांचा नियोजित नागपूर दौरा रद्द। भाजपच्या युवा संमेलनाला आता स्मृती इराणी संबोधित करणार। दिल्लीमधल्या महत्त्वाच्या बैठकांमुळे जे.पी. नड्डांचा दौरा रद्द। आज नागपुरात भाजपा युवा मोर्चाचं राष्ट्रीय महासंमेलन। फडणवीस आणि बावनकुळेंचीही उपस्थिती असणार। स्मृती इराणी युवा संमेलनाला संबोधित करणार। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपकडून मोर्चे बांधणी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून पंतप्रधान मोदींचं स्वागत। पंतप्रधान मोदी भाजपच्या 30 कार्यकर्त्यांसोबत विमानतळावर चर्चा करणार। नागपूर विमानतळावरून मोदी तेलंगणाकडे रवाना होणार। अमित शाह उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। सागर पार्क मैदानावर शहांच्या उपस्थितीमध्ये युवा संमेलन कार्यक्रम, सभेचीही तयारी सुरू।